गणेशोत्सवाच्या निमित्तानं अभिनेते संजय खोपरे यांनी झी 24 तासच्या गणरायाचं दर्शन घेतलंय। यावेळी त्यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिलाय। तर संजय खोपरेंशी या संदर्भात बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी कावेरीनं। कावेरी आणि आपल्या झी 24 तासच्या ऑफिसच्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे। खूप छान प्रकारे डेकोरेशन सुद्धा झालेलं आहे जे तुम्ही बघू शकता आणि दर्शनासाठी आपल्याकडे आलेले आहेत अभिनेते संजय खोपरे। खरं तर आम्ही कलाकार माणसं म्हणजे कलाकार म्हणजे अभिनेते म्हणून आम्हाला लोक ओळखत असली तरी माझी खरी ओळख आहे ती मी चित्रकार आहे आणि त्यामुळे माझा भाऊ दीपक याच्याकडून मी खूप काही शिकलो। तो सुद्धा मोठा आर्टिस्ट जे स्कूल ऑफ आर्टमधला। माझ्या वडिलांचं ड्रॉइंग खूप चांगलं, त्याच्यामुळे परंपरागत सगळ्या या आलेल्या गोष्टी आहेत। त्यामुळे दरवर्षी आमच्याकडचं डेकोरेशन काय होणार आहे आणि काय मटेरियल वापरणार आहे ते याच्याकडे लोकांचं लक्ष असायचं। वडील की ज्या वेळेला करत होते त्यावेळेला प्लास्टर ऑफ पॅरिसचं डेकोरेशन असायचं। कालांतराने आम्ही कॉलेजमध्ये जायला लागलो त्यावेळेला थर्माकोलचं वापरायला लागलो। त्याच्यानंतर आता एन्व्हायरमेंटबद्दल आपण सगळेच सजग झालेलो आहेत, सगळेच हे झालो म्हणजे कॉन्शियस झालोत आपण। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करता मग आम्ही कागदाचं डेकोरेशन करायला घेतलं। गणेशोत्सव कसा साजरा करायचा तुम्ही? आम्ही खरं तर कामगार विभागामध्ये जन्माला आलेलो, त्यामुळे आमची सगळ्याच घरांमध्ये कमी जास्त प्रमाणात जर आपण बघितलं ना आर्थिक स्थिती सेम होती। प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसा गणेशोत्सव साजरा करावा हे आमच्या लालबाग, परळ, शिवडी विभागातल्या ह्या कामगार विभागाने आम्हाला शिकवलेलं आहे। त्यामुळे आम्ही हार्डकोड कामगार विभागातले सगळे कलाकार मंडळी आहोत, माणसं आहोत। त्यामुळे आमचा गणपती म्हणजे आम्ही जीवापलीकडे त्याला जपत असतो, तो सण साजरा करत असतो आणि त्या सणामध्ये म्हणजे खरा गणेशोत्सव जर म्हणायचा गेला ना तर आपल्या ह्या टाउन साईडला आहे। इथे खऱ्या अर्थानं गणेशोत्सव कसा साजरा केला जातो ना ही एक बघणं एक म्हणजे वेगळीच मजा असते। त्याचा अनुभव मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या काय भारतातल्या सगळ्या लोकांनी इथे म्हणून तर आता बघा ना लालबागच्या राजाला गर्दी होते। गणेश गल्लीचा गणपती गणेश गल्लीचा गणपती तर आमचा सगळ्यांचा फेवरेट गणपती। मग तिथे डेकोरेशन काय होतंय काय ते हे बघण्यासाठी आम्ही फार असुसलेलो असायचो। त्या प्रोसेस सगळ्या पाहिल्यापासून आहे ना आमच्या मनामध्ये बालमनावर तेव्हापासून असे संस्कार झाले आपण पण काहीतरी क्रिएटिव्ह करायला हवं। याचे बीज तिथे त्या गणपतीने गणेश गल्लीच्या गणपतीने आमच्यामध्ये रोवलेले आहेत। लहानपणापासून आपल्या सगळ्यांचा जवळचा बाप्पा ज्या बाप्पाला आपण अरेतुरे करू शकतो असा देव जर कुठला असेल तर गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचा। त्यामुळे मला असं वाटतं त्याने मनोकामना पुऱ्या केल्या त्यापेक्षा ना आम्हाला ना एक चांगली उमेद दिली आहे काहीतरी करण्यासाठी। म्हणून तर त्याला विद्येचा आणि कलेचा दाता आपण म्हणतो ना, तर नेहमीच आमच्या पाठीशी राहिला आणि नेहमी आम्ही गणपती बाप्पा मोरया असं म्हणून प्रयोगाला सुरुवात करत असतो। आणि आता सुद्धा माझ्या वाघ काय प्लॅन या नाटकाचे प्रयोग बारामती, गोवा अशा बऱ्याच ठिकाणी होणार आहेत। त्यामुळे तिथल्या प्रेक्षकांना गणेश भक्तांना सुद्धा आम्ही एंटरटेन करायला जाणार आहोत। छान मजा आहे ते खूप छान आहे। छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।